बाबाला काय आजार होता? पहिला आजार होता की छातीला थोडस डुंबुल आलेलं होतं, त्याच्यावर म्हणले की वात आहे. त्याचं समजा निदान नाही लागलं तर अखेरच्याला हैदराबादला गेल्याच्या नंतर टेस्ट केली तर कॅन्सर सांगितला. अच्छा. कॅन्सर सांगितल्याच्या नंतर आम्ही बराच काही विचार केला. मुंबईला गेलो, तिथे पाहिलं पण तिथे डॉक्टर म्हणजे तुमचा इलाज होऊ शकत नाही. तिसऱ्या स्टेपला कॅन्सर गेलेला होता. तर असंच की बोलत बोलत एक आपला परिचय निघाला तुमच्या कंपनीचा. त्याच्यात आपण ही अमृत ज्यूस म्हणून घेतली एक. ते असं की आपले हे 2000 रुपये नाहीत म्हणून. अमृत ज्यूस घेतल्यामुळे तुम्हाला काय फरक पडला? अमृत ज्यूस घेतल्यामुळे की असं की पेशंटला हात सुद्धा लावू देत नव्हतं, तर पेशंट आज उठून चालतंय. बर. हा, की ही बॉटल घेतल्यामुळं. अच्छा. की असा आमचा 101% भरोसा बसलाय की आम्हाला अमृत ज्यूसचा फरक पडलाय. तुम्ही आता लोकांना काय सांगणार याच्या माध्यमातून अमृत ज्यूस मुळे? आम्ही याच्या माध्यमातून हे सांगणार की बाबा हे आपल्यासाठी 1 नंबर 1 औषध आहे. हे कोण्याही दुखाला चालतो असं मग म्हणणं येते. अच्छा, ठीक. हा.